ICRISAT ने एक नवीन लिनियर सिंचन प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण क्षेत्राला सिंचनासाठी पाणी पुरवठा झाला आहे. आमचे प्रतिनिधी रामकृष्ण आम्हाला याबद्दल अधिक सांगतील. नमस्कार राकेश. संगारेड्डी जिल्ह्यातील पाटणचेरू येथे हैदराबाद जवळील ICRISAT ने एक नवीन प्रणाली सुरू केली आहे जी शास्त्रज्ञ, शेतकरी इत्यादींना सिंचनासाठी वापरली जाऊ शकते. देशभरातील लोक हे पाहण्यासाठी येतात. सध्या आम्ही ICRISAT मध्ये आहोत. ICRISAT ने एक नवीन लिनियर सिंचन प्रणाली सुरू केली आहे जी 1 मीटर उंचीपेक्षा कमी उंचीच्या सर्व पिकांना सिंचन करू शकते. प्रत्येक वनस्पतीला एकसमान पद्धतीने पाणी वितरित केले जाते. ही एक नवीन लिनियर सिंचन प्रणाली आहे जी सर्व पिकांना शेतात समान पाणी देते. या प्रणालीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हे कसे उपयुक्त ठरणार आहे, आम्ही ICRISAT च्या कृषी संशोधन विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉक्टर सत्यनारायण यांच्यासोबत आहोत. आता आपण या लिनियर तंत्रज्ञानाबद्दल चर्चा करूया. सर, नमस्कार. या सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांना काय फायदे आहेत? पिकांना पाणी कसे पुरवले जाते? ही एक विशेष सिंचन प्रणाली आहे. आपण ती येथे शेतात पाहू शकतो. या प्रणालीचा मुख्य उद्देश कमी मनुष्यबळात मोठ्या क्षेत्रावर सर्व पिकांना समान रीतीने सिंचन करणे आहे. हे स्प्रिंकलर प्रणालीसारखे काम करते. परंतु ही प्रणाली पुढे मागे हलते. शेत आयताकृती किंवा चौकोनी असले तरी ते 100 मीटर, 200 मीटर, 300 मीटर ते 1 किलोमीटरपर्यंत हलवू शकते. त्यामुळे आपण कमी वेळेत अधिक कार्यक्षमतेने सिंचन देऊ शकतो. सिंचनासाठी ही प्रणाली चालवण्यासाठी किती शेतकरी किंवा कामगारांची आवश्यकता होती? असेही म्हटले जाते की ते खूप किफायतशीर आहे. या प्रणालीचा प्रारंभिक खर्च जास्त आहे. म्हणून एकदा आपल्याकडे ही प्रणाली आली की 100 एकरपर्यंत सिंचन करण्यासाठी एक व्यक्ती पुरेशी आहे. शेताची भूरचना समान असतानाच ही प्रणाली कार्य करते का? सामान्यतः ती सपाट भूभागात काम करते. कधीकधी कमी उतार ठीक असतो. पण डोंगराळ भागात ते कठीण आहे. म्हणून या प्रणालीसाठी सपाट भूभाग असणे चांगले. तुम्ही ही लिनियर सिंचन प्रणाली कधीपासून वापरण्यास सुरुवात केली? ती कधीपासून कार्यरत आहे? ही लिनियर सिंचन प्रणाली 1992 मध्ये सुरू करण्यात आली. त्या काळातील शास्त्रज्ञांनी हे मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले होते आणि त्यांनी ही प्रणाली वापरली. ही एक नवीन प्रकारची सिंचन प्रणाली आहे. भारतात आम्ही ती फक्त हैदराबाद जवळील पट्टणचेरू येथील ICRISAT मध्ये पाहिली आहे. तेव्हापासून आम्ही ही प्रणाली वापरत आहोत आणि देखभाल करत आहोत. आताही आम्ही गेल्या 32 वर्षांपासून ही प्रणाली वापरत आहोत आणि देखभाल करत आहोत. या प्रणालीचे आम्हाला चांगले परिणाम मिळत आहेत. ते कसे काम करते? ते पुढेमागे कसे फिरते? तुम्ही माझ्या मागे असलेली प्रणाली पाहू शकता. या प्रणालीसाठी गिअरबॉक्स असलेली एक मोटर आहे. आपल्याला नियंत्रण पॅनेलमधून हे प्रोग्राम करावे लागेल. प्रणालीने किती मीटरसाठी सिंचन करावे? मग आपण या प्रणालीला विचार करून सिंचन करू शकतो. जर तुम्ही येथे पाहिले तर रुंदी 200 मीटर आहे. लांबी 300 मीटर आहे. प्रत्येक 50 मीटरवर एक चाकांचा टॉवर आहे. आमच्याकडे पहिल्या टॉवरला 4 टायर आहेत. या प्रणालीमध्ये 72 स्प्रिंकलर आहेत. प्रत्येक स्प्रिंकलरमधील अंतर 2.8 मीटर आहे. जर आपण ही प्रणाली चालू केली तर ती प्रति सेकंद 32 लिटर पुरवते. प्रत्येक स्प्रिंकलर 0.45 लिटर पाणी पुरवतो. या प्रणालीचा फायदा असा आहे की आपण पिकाला आवश्यक तितके पाणी देऊ शकतो. प्रणालीच्या गतीनुसार आपण आपल्याला हवे तितके पाणी देऊ शकतो.
जर आपण वेग 100 मीटर प्रति तास असा सेट केला तर आपण 4 मिलीमीटर पाणी पुरवू शकतो. जर आपल्याला 20 मिलीमीटर पाणी सिंचन करायचे असेल तर आपण वेग 30 मीटर प्रति तास असा समायोजित करू शकतो. प्रणालीच्या गतीनुसार आवश्यक पाणी सिंचन केले जाईल. या प्रणालीच्या सुरुवातीला 4 टायर आहेत. या प्रणालीमध्ये एक जनरेटर आहे. हे डिझेलवर चालते. जर आपण पाणी पुरवठ्याकडे पाहिले तर पाणी पुरवण्यासाठी एक भूमिगत पाईप आहे. एकदा प्रणालीला पाणी पुरवठा झाला की ते प्रत्येक स्प्रिंकलरला समान प्रमाणात वितरित केले जाते. पाणी लिनियर पद्धतीने पुरवले जाते. या प्रणालीचे फायदे काय आहेत? मुख्य फायदा असा आहे की पाण्याची बचत, एकसमान आणि कार्यक्षम सिंचनामुळे मातीची धूप कमी होते. पूर पद्धतीत जास्त सिंचनामुळे मातीचे आरोग्य आणि धूप प्रभावित होते. जर आपण सिंचन प्रणालीकडे पाहिले तर आपण मातीचे आरोग्य राखू शकतो. या प्रणालीद्वारे आपण पिकांना खत देखील पुरवू शकतो. आपण रसायनीकरण देखील करू शकतो. या प्रणालीद्वारे पिकांना कीटकनाशके देखील लागू केली जाऊ शकतात. याचा मुख्य फायदा म्हणजे आपण दैनंदिन कामकाजाचा खर्च कमी करू शकतो. आपण एका व्यक्तीच्या मदतीने 20, 30 किंवा 50 एकर जमिनीला सिंचन करू शकतो. आपण श्रम आणि पाणी वाचवू शकतो. या सिस्टीममध्ये 6 टॉवर आहेत. जर सिस्टीममध्ये समस्या असेल तर सिंचन थांबेल का? ते कसे काम करते? प्रत्येक टॉवरमध्ये मोटरजवळ सेन्सर असतात. जर समस्या असेल तर आपल्याला लाल इंडिकेटरद्वारे अलार्म मिळतो. जर समस्या असेल तर सिस्टम थांबते. आपण सिस्टीम तपासू शकतो आणि पुन्हा सुरू करू शकतो. प्रत्येक टॉवरमध्ये मोटारजवळ सेन्सर असतात. जर काही समस्या असेल तर आम्हाला लाल इंडिकेटरद्वारे अलार्म मिळतो. जर काही समस्या असेल तर सिस्टम थांबते. आम्ही सिस्टम तपासू शकतो आणि पुन्हा सुरू करू शकतो. या लिनियर सिंचन प्रणालीमध्ये कोणत्या पिकांना सिंचन करता येते? हे अनेक पिकांसाठी वापरले जाऊ शकते. ते सिंचनाखालील कोरड्या पिकांसाठी आणि जवळच्या अंतरावर असलेल्या शेतातील पिकांसाठी खूप योग्य आहे. ICRISमध्ये आम्ही प्रामुख्याने भुईमुगासाठी वापरत आहोत. ते नाचणी, बाजरी, मका, भाज्या, गहू, भात इत्यादी पिकांवर वापरले जाऊ शकते. शेतकऱ्यांना ही प्रणाली परवडत नाही. खर्च खूप जास्त आहे का? शेतकऱ्यांसाठी खर्च कमी करण्याचा काही मार्ग आहे का? हे वैयक्तिक लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना परवडणारे नाही. 40 ते 50 एकर जमीन असलेले मोठे शेतकरी ते स्वीकारू शकतात. लहान आणि सीमांत शेतकरी एकत्र येऊन हे सामुदायिक शेती किंवा क्लस्टर शेती प्रणाली म्हणून स्वीकारू शकतात आणि तंत्रज्ञानाचा फायदा घेऊ शकतात. परवडणाऱ्या सिंचन प्रणालींसाठी शेतकरी सेंटर पिव्होट इरिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात जे लाइनर्सपेक्षा स्वस्त आहे. ज्या शेतकऱ्यांना अधिक माहितीची आवश्यकता आहे ते आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. इतर कोणती तंत्रज्ञाने लिनियर सिंचनासाठी लहान क्षेत्रात वापरता येतात? ती कशी वापरता येते? 2 प्रकारच्या प्रणाली आहेत. लिनियर सिंचन आणि सेंटर पिव्होट. सेंटर पिव्होट सिस्टीम गोलाकार सिंचनासाठी वापरली जाऊ शकते. लिनियर सिंचन प्रणाली चौरस किंवा आयताकृती शेतांसाठी वापरली जाऊ शकते. पाण्याची कार्यक्षमता 8.5 पर्यंत असू शकते. सिंचन 95% जमिनीला व्यापू शकते. ICRIS-AT लिनियर प्रणाली पाण्याची बचत, कमी कामगार आणि चांगल्या पीक उत्पादनासाठी एकसमान कार्यक्षम सिंचन करत आहे.